अरे टाइगर अभी जिंदा है? अरे जिंदा है? कामगार एकता, पार कामगार एकता। त्यांचे पत्र उभे राहून सर्व साकार करतो व दादाला दोन शब्द बोलायचे असेल तर त्यांना आम्ही संधी देतो। आमच्याबद्दल महासचिव भरत जयसिंगपुरे यांच्या माध्यमातून या संघटनेतर्फे आपल्या महासिनेट कामगार संघटनेला जाहीर पाठिंबा करण्याकरता या हे आपले पत्रकार दादा आहे। इस्लामाबाद आवाज नाही। आमच्या मागण्या जाहीर असल्यामुळे बरोबर आहे का नाही? सतीमा एकटीच असतं एवढं। आणि असं कोणतं लॉकडाऊन आहे का 5 जण या तुम्ही? हे तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं? त्याला आपल्याच बंधाना काही बुद्ध्या लावते कंपनीवाले, त्याने आम्हाला झाला समजलं ना तुम्ही? जशाले देवबरोबर बुद्धी देते तभी ये लढाई आखरी तक। पहार सिलेट कामगार संघटना आहे कामगारांची। या संघटनेने कंपनीला वारंवार लेटर दिलं। कंपनीच्या जे नियमानुसार म्हणजे शासनाच्या नियमानुसार पेमेंट वाढ, पेमेंटची स्लिप भेटत नाही। 15-15, 20-20 वर्ष झाले महिलांना। 25 वर्षापासून इथं रेग्युलर कामगार आहे, त्याला 12-13, 15 हजार रुपये पेमेंट देते। काय झालं का ह्या कंपनीचा जो मालक आहे या रोजगारांना कामगारांना पूर्ण तानाशाही मालकाची चालू आहे आणि त्या तानाशाहीच्या माध्यमातून कामगारावर अन्याय होत आहे। त्या अन्यायासाठी हे सिलेट कामगार पहार सिलेट पहार संघटना हे संघटना लढण्यासाठी उतरलेली आहे। कारण की स्वतःहून कंपनीने लॉक लावलेला आहे गेटला, म्हणून कामगार बाहेर बसलेले आहे। कंपनीला शांत मार्गाने बसलेला आहे, पण कंपनी अजून कुठल्या पद्धतीचे आपले डोळे उघडले नाही। आम्ही साखळी आंदोलन करू, त्याच्यानंतर नाही झालं तर तीव्र आंदोलन होण्याचे चान्सेस आहे। आम्ही आमच्या इथल्या ज्या कामगार मंत्री आहेत त्यांना लेटर दिलं, कामगार कमिशनर आहे त्यांना लेटर दिलं, सह आयुक्ताला लेटर दिलं। 5 डाव आमच्या कंपनी मालक अजून आला नाही, पण कालच्या तारखेला कंपनी मालक 27 तारखेला येऊन गेलेला आहे आणि आल्यावर त्यांनी 27 ला येऊन गेलेला आहे आणि त्यांनी पूर्णपणे तिथे येऊन बी तानाशाहीचे शब्द वापरून गेलेला आहे। मग शेवट म्हटलं का त्यांनी मागण्या आम्ही पूर्ण करू, विचार करू, पण जवळीक आमच्या पण कंपनी आमच्या मागण्या नंतर बी पूर्ण नाही झाल्या।